तर सकाळी वडील दावे घेऊन बसले होते आणि मी सहजच विचारलं, की आज काय करायचं आहे? तर वडील म्हटले, की आज आपण जे आहे ते साखळी गोपकंठा बनवू. तर रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते साखळी गोपकंठा कसा बनवायचा याबद्दल सविस्तर माहिती आणि घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं जे आहे ते हे साखळी गोपकंठा बनवला जात आहे किंवा याला गोपकंठा पण आपण म्हणू शकतो. याचं विशेष म्हणजे काय, की आपल्या गाईच्या, बैलाच्या गळ्यामध्ये जे घंटी बांधण्यासाठी किंवा घुंगरं बांधण्यासाठी याचं जे आहे ते उपयोग केला जात आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे ते साखळी गोपकंठा बनवण्यास सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. म्हणजे आज असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर बघू शकता कशा पद्धतीनं याचे जे आहे ते आडे घेतले जातात आणि फक्त एक दोरी वळली की सगळं जे आहे ते हा कंठा जी गोप घातलेली आहे ती सगळी उकलते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते आडे घालायचे आहेत म्हणजे एकदम व्यवस्थित या ठिकाणी दिसेल. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण घुंगरं पण लावणार आहोत आणि घुंगरं पण लावू शकतो आणि या ठिकाणी आपण गोंडे पण पाडू शकतो. गोंड्यासोबत घुंगरं, घंटी असं वेगवेगळे या ठिकाणी आपण जे आहे ते आपल्या आवडीनुसार या ठिकाणी जे आहे ते लावू शकतो. आपण जे आहे ते या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत तर जे आहे ते घुंगरं तर आपण लावणार नाही. या ठिकाणी आपण याला गोंडे पाडणार आहोत. छान असे गोंडे जे आहे ते आपण या ठिकाणी पाडणार आहोत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहेत. कशा प्रकारचे जे आहे ते आपण गोंडे लावलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. कारण जे आहे ते असेच मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जे आहे ते पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, हे बनवण्यासाठी खूप जास्त मेहनतसुद्धा लागते. तर या मेहनतीसाठी आणि ही एक कला आहे जी की सगळ्यांना नाही जमत. त्यासाठी या कलेसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्की बनते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमचं मत काय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये एक 2-4 शब्दांमध्ये नक्की सांगा. म्हणजे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. तर बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते आपला जवळपास गोप कंठा तयार झालेला आहे. आता जे आहे ते आपल्याला फक्त याला गोंडे पाडायचे आहेत आणि हे जे आहे ते शेवटी गाठ दिलेली आहे जी की पुन्हा उकलू नये म्हणून. बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते आपला गोपकंठा तयार झालेला आहे. किती सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे. अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्ही पण बनवू शकता. या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आता गोंडे लावायचे आहेत. तर बघू शकता आपण गोंडे काढलेले आहेत. आता या ठिकाणी आपण गोंडे लावून घेऊया. बघू शकता रंगीबेरंगी गोंडे आणि हा खूपच छान आणि सुंदर असा कंठा जे आहे ते दिसणार आहे. या ठिकाणी आपण गोंडेसुद्धा याला लावलेले आहेत. बघू शकता किती भारी दिसायला लागला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.